सणांची नावे आणि अर्थ या सिरीजमध्ये आज आपण एका अशा रात्रीबद्दल बोलणार आहोत की जिला रात्रीमधील महान रात्र म्हणजेच महाशिवरात्री म्हटलं जातं. पण तुम्ही कधी विचार केलाय का, शिवरात्री तर दर महिन्याला येते, मग याच रात्रीला महा हे विशेषण का लावलं जातं आणि या शब्दाचा उगम नक्की कुठं झाला? याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. महाशिवरात्र म्हणजे नक्की काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला दोन शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल. पहिला शब्द आहे शिव. संस्कृतमध्ये शिवचा अर्थ कल्याणकारी किंवा मंगलमय असा होतो. पण याचा अजून एक सखोल अर्थ आहे, तो म्हणजे शून्य किंवा रिक्तता. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही एखादी रिकामी खोली पाहिली तर आपण काय म्हणतो की तिथं काहीच नाही. पण अध्यात्म सांगतं की जिथं काहीच नाही तिथं शिव आहे. जे अनंत आहे, ज्याला ना सुरुवात आहे ना शेवट, ते म्हणजे शिव आहे. पण मग आता प्रश्न असा पडतो की अशा या अफाट तत्वाला आपण एका विशिष्ट रात्रीमध्येच का शोधतो? तर याचं उत्तर दडलंय दुसऱ्या शब्दात, म्हणजेच रात्र या शब्दात. सामान्य भाषेत रात्र म्हणजे अंधार, पण महाशिवरात्रीमध्ये रात्रीचा अर्थ आहे विश्रांती. एक साधं उदाहरण देतो. जेव्हा आपण दिवसभर काम करून थकतो तेव्हा रात्रीची शांत झोप आपल्याला पुढच्या दिवसासाठी ताजंतवानं करते. अगदी तसंच वर्षातील ही रात्र आपल्या मनाला आणि आत्म्याला परम विश्रांती देणारी रात्र मानली जाते. पण ऋषीमुनींनी याला रात्री का म्हटलं? कारण रात्रीच्या शांततेतच आपण स्वतःच्या आत डोकावू शकतो. पण मग आता प्रश्न असा उरतो की माघ महिन्यातल्या याच रात्रीला महा हे विशेषण का लावतात? तर हिंदू परंपरेनुसार ही रात्र आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत विशेष मानली जाते. तसंच काही योग परंपरामध्ये असं मानलं जातं की या विशिष्ट काळात पृथ्वीची स्थिती साधना आणि ध्यानासाठी अनुकूल असते. म्हणूनच या रात्री मन शांत ठेवून ताठकाण्याने बसून जागरूक राहिलं तर अंतर्मुख होणं सोपं जातं असं मानलं जातं. जसं समुद्राला भरती येते तसंच या रात्री साधकाच्या अंतर्मनात जागृतीची एक हलकीशी लहर उडते, असं सुंदर प्रतिकात्मक वर्णन केलं जातं. आणि म्हणूनच ही रात्र महा आहे, कारण ती आत्मचिंतन आणि आध्यात्मिक उन्नतीची मोठी संधी मानली गेली आहे. निसर्गातील ही प्रचंड ऊर्जा दर्शवण्यासाठी एका चिन्हाची गरज होती. जसं गणितात आपण मोठ्या संख्यांसाठी ठराविक चिन्ह वापरतो, तसंच या ऊर्जेला लिंग हे नाव दिलं गेलं. पुरातन ग्रंथानुसार याच रात्री महादेव पहिल्यांदा एका प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. हा प्रकाशस्तंभ म्हणजे निराकार ऊर्जेनं घेतलेलं पहिलं रूप होतं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, संस्कृतमध्ये लिंग या शब्दाचा अर्थ होतो प्रतीक किंवा खूण. थोडक्यात सांगायचं तर शून्यातून विश्वाची निर्मिती होण्याचा जो पहिला सोहळा आहे त्याचंच नाव म्हणजे महाशिवरात्री. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतो आणि जागरणही करतो, पण यामागचा खरा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, म्हणजे स्वतःच्या जवळ राहणं हा याचा खरा अर्थ आहे. या दिवशी आपण बाहेरच्या गोष्टींपासून थोडंसं दूर होऊन स्वतःच्या मनाकडे वळावं, स्वतःला समजून घ्यावं, म्हणून अन्नाचा त्याग केला जातो. तसंच जागरण म्हणजे केवळ डोळे उघडे ठेवून रात्रभर जागं राहणं नाही, तर खऱ्या अर्थानं जागरूक होणं आहे. आपल्या मनात येणारे विचार आणि उमटणाऱ्या भावनांकडे तटस्थपणे पाहणं म्हणजे खरं जागरण आहे. जर आपण सणांचा हा खरा अर्थ समजून त्यांना साजरं केलं तर त्या अनुभवाची गोडी आणि समाधान काही वेगळंच असेल. एकूणच महाशिवरात्री हे केवळ नाव नसून तो एक प्रवास आहे, शून्याकडून आनंदाकडे जाण्याचा, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.